मी पुण्याला येऊन पोचले त्यावेळी मला असे दिसून आले की आईची प्रकृती कोणतेही दुखणे नसता बरीच खालावली होती. दादा त्यावेळी LLB झाला होता आणि पुण्याच्या एका प्रख्यात वकिलाच्या हाताखाली वकिलीचे काम करीत होता. त्याच वर्षी दादाचे लग्न ठरले होते. दादाच्या लग्नाबरोबरच माझेही लग्न उरकून घेण्याची बाबाची तयारी चालली होती. सहजासहजी निघणाऱ्या भाषणावरून ही हकीकत ज्यावेळी मला कळली त्यावेळी मी आईला अगदी स्पष्टपणे विचारले. ती म्हणाली, तुझ्या बाबतीत सर्वच गोष्टी जगाविरुद्ध चालल्या आहेत. इतर मुलींच्या आया मुलींच्या लग्नासाठी आग्रह धरतात आणि बाप क्वचित दुर्लक्ष करतात, पण इकडे अगदीच उलट झालं आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध लग्न करू नये असे मी म्हटले आहे आणि तिकडनं तर तुझ्यासाठी स्थळ पाहण्याची केवढी तरी घाई चालली आहे. बोलून चालून मी बायको माणूस, माझ्या शब्दाला कोण विचारतं. बोलत असताना आईच्या डोळ्यातून टचकन 2 आसवे गळाली. माझे हृदय भरून आले. मला वाटले मी केवढी भाग्यवान. मुलगी लग्न करीत नाही म्हणते म्हणून बिनतक्रार तिच्या इच्छेला मान वाकवणारी आई त्या काळात फारच विरळा होती. आईला विचारले तसेच बाबांनाही उघड उघड विचारण्याचा मी निश्चय केला आणि एके दिवशी जेवणाच्या पंक्तीवरच मी ही संधी साधली. लग्नाचा विषय म्हणजे केवढा नाजूक, पण त्याच्या महत्वाची खिचगणती न धरता मी अगदी ओबडधोबडपणे प्रश्न करायला सुरुवात केली. मी म्हटले, बाबा, तुम्ही म्हणे माझ्या लग्नाच्या भानगडीत आहात. बाबांच्या हातातील घास गळून ताटात पडला. ते क्षणभर माझ्याकडे नुसते पाहतच राहिले आणि म्हणाले, गोदे, तुला काही माणुसकी आहे का की आता BA होणार म्हणून शेफारलीस. दादा जेवीत असता वर न पाहताच म्हणाला, मुंबईच्या हवेचा परिणाम किंवा संगतीचा परिणाम. त्याच्या बोलण्यात खोच होती, कुचकटपणा होता. त्यावेळी त्याच्या या उद्गारांची मला इतकी चीड आली होती की थोडेसे आत्मसंयमन केले नसते तर उष्ट्या हाताने मी त्याच्या तोंडात भडकावली असती. बाबा म्हणाले, गोदे, तू विद्वान झाली असशील, तुला मोठा शहाणपणाही आला असेल, पण ध्यानात ठेव की मी तुझा बाप आहे. पदोपदी हिच्या शब्दाला मान देऊन मी पुष्कळ गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आलो, पण या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही. आईने सूचक दृष्टीने माझ्याकडे पाहिले. बाबांचे बोलणे सुरू होतेच. मुलीच्या असो किंवा मुलाच्या असो, लग्नाची जबाबदारी बापावर आहे. पुण्याह वाचनाच्या वेळी नवऱ्याच्या हाताला हात लावण्यापलीकडे बायकोला जास्त अधिकार नाही. या बाबतीत मी तिचंही ऐकणार नाही आणि तुझंही ऐकणार नाही. बाबांचे हे उद्गार ऐकून दादा इतक्या विषारीपणाने हसला की माझ्या पायाची तिडीक मस्तकाला गेली. त्या रागाच्या भिरभिरीत मी तिकडून बोलले, दादाचं लग्न तुम्ही खुशाल ठरवा, त्याला ते हवंच आहे. त्याला स्वतंत्र व्हायचं आहे, धंदा करायचा आहे. कारण नसताना थकून चाललेल्या माझ्या आईला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही. जोपर्यंत माझी आई हयात आहे, तिच्या नवऱ्याला पत्नीची पर्वा नाही, मुलाला तिचे अंतःकरण कळत नाही, तोपर्यंत तिच्याकडे पाठ फिरवून वाटेवरच्या चोराचा हात धरून घराबाहेर जाण्याची माझी इच्छा नाही. बाबा अग्निशर्मा होऊन उठले आणि मोठ्याने किंचाळून म्हणाले, कार्टे, कुणाला हे उत्तर देतेस? पेन्शनर झालो म्हणून मी निस्तेज झालो असं का तुला वाटतं? मी कायदा जाणतो, तुला अजून कायद्याची ओळख नाही. तू अजून अज्ञान आहेस आणि मी ठरवीन त्याच्याशी लग्न करणं तुला भाग आहे. देव उतरला पाहिजे वरून. असे म्हणून मी ताट लोटून एकदम उठले आणि कशीबशी आचवून खोलीत जाऊन बिछाण्यावर अंग टाकले. बाबांचे तणतणणे सारखे सुरू होते. दादा मधून मधून कुचकट उद्गार काढून आगीत तेल ओतीत होता. थोड्या वेळाने आई रडत रडत खोलीत आली आणि माझ्याजवळ बसली. तिच्या डोळ्यातील आसवे माझ्या गालावर टपटप पडत होती. मी तिच्याकडे पाहिले, मात्र दृष्टादृष्ट होताच एखाद्या लहान पोराला उचलतात त्याप्रमाणे मला उचलून हृदयाशी कवटाळून ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली, गोदे, पुरी हे काय केलंस? तिच्या त्या काकुळतीच्या उद्गारासरशी माझ्या पोटातून भडभडून आले. उत्तर देण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न करीत असताना रडण्याचा उमाळा अनावर झाला. कितीतरी हुंदके देत आम्ही दोघीही रडण्याचा उमाळा घालवण्याचा प्रयत्न करीत होतो. तिच्या तोंडून शब्द निघेना आणि माझ्या तोंडचे शब्द तिच्या आसवांनी धुवून नेले होते. एकमेकांना मिठ्या मारून आम्ही तशा स्थितीत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी तार आली. मी पास झाले, फर्स्ट क्लासात आले. मी पास झाले याबद्दल सर्वांना अभिमान वाटला. फर्स्ट क्लासात आले ही गोष्ट तर सर्वतोमुखी होऊन बसली. पण आदल्या रात्रीच्या प्रकारापासून मी घरात असूनही एक प्रकारची परकी बनले होते. इतर लोकांशी बोलताना बाबा तोंड फाटेपर्यंत माझी तारीफ करीत असत. रागाच्या भाषणात जरी थोडीशी आशीर्वादी झाक असे, तरीही माझ्याबद्दलच्या त्यांच्या अभिमानात ऐकणाऱ्याच्या दृष्टीने काही वैगुण्य दिसून येत नव्हते.
असे जरी होते तरी बाबा किंवा दादा यांनी घरात माझ्याशी भाषण वर्ज्य केले होते. आईला अर्थातच आनंद झाला होता, तरी बाबा दादांप्रमाणे तिची तारीफ औपचारिक नव्हती. शेजार पाजारच्या बायकांनी विचारले तर तिने म्हणावे, गोदू पास होणार यात शंकाच नव्हती. तिच्या वयाचे मुलगे अजून मॅट्रिक सुद्धा झाले नाहीत, पण तिने एवढ्या परीक्षा दिल्या याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. तिचे हे उद्गार ऐकून शेजारणी माना तुकवीत असत खऱ्या, पण तिच्या या आत्माभिमानाबद्दलचा दुर्बोध उद्गार कोणाच्याच लक्षात येत नसे. आश्चर्य वाटत होते ते माझे मलाच. कुठल्याही परीक्षक प्रोफेसरांच्या नोट्स न वाचता मी पास कशी झाले? मग बाकीचे विद्यार्थी नोट्स वाचण्याबद्दल एवढा जो अट्टहास करतात तो चुकीचा होता काय? चुकीचा नाही म्हणावा तर नोट्स वाचल्याशिवाय पास होणे बहुतेक विद्यार्थ्यांना असाध्य होऊन का बसले होते? तसे पाहिले तर अभ्यासही विशेषतः लक्षपूर्वक केला नव्हता. माझा बराचसा वेळ अभ्यासाबाहेरची पुस्तके वाचण्यात गेला होता. अभ्यासाबाहेरची पुस्तके वाचल्यामुळे नोट्स वाचण्याच्या उणीवेची भरपाई झाली काय? इंग्लिशच्या पेपरमध्ये मला सर्वांपेक्षा जास्तीत जास्त मार्क मिळाले होते. इंटरच्या परीक्षेच्या वेळेस जेमतेम पास व्हायला पुरेसे मार्क मिळून मी त्या परीक्षेतून निभावले होते. मग BAच्या परीक्षेच्या वेळेस असे कसे झाले? फर्ग्युसन सोडून विल्सनमध्ये आल्याचा हा परिणाम काय, की अभ्यासाबाहेरचे पुस्तके वाचल्याचा हा परिणाम? कोणत्याही एका विशिष्ट प्रकारामुळे हे झाले नसून या सर्व गोष्टींच्या समुच्चयामुळेच मी फर्स्ट क्लासात आले असाच निर्णय विचारांती मला वाटला. तरीही परीक्षा पास झाल्याचे समाधान मला वाटले नाही. त्यात विशेष काय झाले? कॉलेजातील ठराविक अभ्यासक्रमाचा मला यत्किंचितही उपयोग झाला नाही असे माझे मन मला सांगत होते. मग परीक्षा पास होण्यात महत्त्व ते काय राहिले? नुसती BAची डिग्री. पुरुषांना नोकरी मिळवण्याच्या कामी या 2 अक्षरांचा उपयोग होत असेल, पण मला बायको माणसाला कुठे नोकरी करायला जायचे होते? थोड्या विचारांती माझ्या मस्तकात प्रकाश पडला. विचारांती म्हणण्यापेक्षा एके दिवशी बाबांचे आपल्या एका मित्राशी जे भाषण चालले होते त्यामुळेच BAच्या डिग्रीचे महत्त्व मला कळले. बाबा म्हणत होते, शंकररावांचा मुलगा ICS साठी विलायतेला गेला होता. मध्ये त्याची आई आजारी असल्यामुळे परवा इथं आला आहे. गोदूची कीर्ती त्याच्या कानी गेली. आमच्या दादानं तिचा फोटोही त्याला दाखवला. खुश झाला बेटा. पाहिल्याशिवाय जवळजवळ लग्न ठरून गेलं म्हणा ना. आता एक अडचण आहे. शंकरराव मोठा पाताळ यंत्री माणूस आहे. मुलानं मुलगी पसंत केली हे कळल्यावर त्या गोष्टीचाच त्याने फायदा घेतला आणि लेकाचा आता 20,000 रुपये हुंडा मागतो आहे. 20,000 रुपये देणं मला जरी फारसं शक्य नाही, तरी मुलीच्या कल्याणाकडे पाहून ही रक्कम कशीबशी उभी करणं मला भाग आहे. अहो, हाच बेटा उद्या कलेक्टर होऊन यायचा. आम्ही नुसते डेप्युटी कलेक्टर होतो तर लोकांना नुसते नाचवीत होतो. कलेक्टर म्हणजे संस्थानिक. जिल्हा म्हणजे एखाद्या संस्थानापेक्षाही मोठा असतो. तिथला तो राजा, हाती अनियंत्रित सत्ता. कलेक्टरची बायको म्हणजे राजाची राणी. असली जागा नव्हे, स्थळ मिळवण्यासाठी 20,000 रुपये देणं म्हणजे काही भारी नाही. कलेक्टरच्या पदवीचे बाबांचे पुराण सारखे सुरू होते. ते ऐकण्याचा मला जरी वीट आला तरीही त्यामुळे एक गोष्ट मला कळली. पदवीमुळे पुरुषांना नोकरी मिळणे जसे सुलभ जाते, तसेच नवरा मिळवण्यासाठी मुलींना पदवी सहाय्यभूत होते. कुठली झक मारली आणि मी BA झाले असे मला वाटले. एवढा उच्छाद झाला तरीही बाबा ही गोष्ट कशी दाती धरून बसले आहेत याचे मला कौतुक वाटले. त्यांच्यासारखीच मीही कलेक्टरीला भाळेन. आज ना उद्या समजूत पटेल आणि मी या भावी सुलतानाशी लग्न करायला तयार होईन अशी वेडी आशा एखाद्या पेन्शनर डेप्युटी कलेक्टरला शोभली असती. ऐकलेली सारी हकीकत मी आईला सांगितली. आई क्षणभर स्वस्थ राहिली आणि थोडा वेळ विचार करून मग म्हणाली, तुझा विचार तरी काय आहे गोदे? या इथल्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या होणाऱ्या मुलींप्रमाणे मला नाही बाई लग्न करायचं असं म्हणत म्हणत मुकाट्यानं बोहल्यावर उभं राहायचा जर तुझा विचार असेल तर उगीच 4 आडवे तिडवे शब्द बोलून वडील माणसांचा मनस्ताप वाढवू नकोस. आपली होय म्हणून मोकळी हो म्हणजे झालं. पण खरोखरच तुला जर लग्न करायचं नसेल तर तसा निश्चय का केला आहेस हे आधी मला मोकळेपणानं सांग. मला विचार पडला. मी या विषयाचा पूर्णपणे विचार केला नव्हता. तरीही मी म्हटले, लग्न करायचं नाही असं काही माझं म्हणणं नाही, पण लग्न करावं असं वाटेपर्यंत मात्र मी लग्नाला तयार होणार नाही. आई म्हणाली, पण तुला लग्न करावं असं वाटू लागलं आहे हे आम्हाला कसं कळावं? आईच्या उद्गाराचे मला हसू आले.
ते पाहून आई म्हणाली, हसू नकोस पोरी, हसण्यावरी न्यायचा हा विषय नव्हे. तू सांगितल्याशिवाय काही ते आम्हाला कळायचं नाही. बरं तू सांगितलंस तर त्यावेळी आम्हाला वाटतं तसं स्थळ आढळून येईल कशावरून. हातचं स्थळ निघून जावं आणि मग तुला लग्न करायची आठवण व्हावी. असं झालं तर उभयपक्षी फजितीच नाही का व्हायची. काय वेडी आहेस गाई, मी पुन्हा हसून म्हटले. लग्न करण्याची ज्यावेळी मला बुद्धी होईल त्यावेळी तुझा भावी जावई तुझ्यापुढं आणून उभा करण्याची तयारी झाल्याशिवाय का होईल. आई मोठमोठ्याने हसू लागली. त्यावेळी मी म्हटले, आता तू का हसतेस, हसण्यासारखा हा विषय नव्हता ना. आई म्हणाली, माझे भाषण हसण्यासारखं नव्हतं, पण तू जे बोललीस ते ऐकून कुणाला हसू येणार नाही. आम्ही असताना एकदम जावई आणून आमच्यापुढे हजर करायच्या गोष्टी तू बोलू लागलीस तर मला कसं हसू येणार नाही. मी म्हटले, यात हसण्याजोगं काय आहे. सून आणून हजर करीन असं जर तुझ्या मुलानं म्हटलं असतं तर तुला हसू आलं असतं का. काय खट्ट्याळ आहेस ग गोदे, आई म्हणाली. मी म्हणते हो, हसले असते नव्हे, रडले सुद्धा असते. भरल्या घरात मी हयात असताना कुठल्या तरी पोरीला घेऊन माझा मुलगा आला असता आणि त्यानं म्हटलं असतं की ही तुझी सून, तर मला काय वाटलं असतं याची तूच कल्पना कर. मला पोटभर आनंद झाला असता. मी चटकन बोलून गेले. मला वाटलं असतं केवढा समजूतदार झाला माझा मुलगा, त्यानं आपल्यासाठी बायको शोधून काढण्याचे कष्ट मला दिले नाहीत. मंडपाची उठाठेव, सणंगाची खरेदी, दागिन्यांची निवड आणि उपाध्यांचा दक्षिणेचा खर्च पडू न देता अचानक सून घरी आणली. केवढा हा माझा मुलगा बुद्धिवान, केवढीही त्याला आईबापांची कळकळ. कुणाला मुलगा व्हावा तर असाच व्हावा असंच मला वाटलं असतं. मुलाबद्दल जर असं वाटतं तर मुलीबद्दल तसंच का वाटू नये. कपाळाला आठ्या घालीत आई म्हणाली, खरं खरं, पण मुलाची आणि मुलीची गोष्ट एक कशी होईल. मी माझा तोफेचा गोळा फेकला. का. हे तुझं का मोठं वाईट पोरी, आई म्हणाली. या तुझ्या काच्या पायी माझा जीव अगदी रडकुंडीला येतो. जिथं उत्तर द्यायला काही आधार नसतो तिथे का आलं की काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून न्यावीशी वाटते. पण त्याच वेळी माझ्या लहानपणची आठवण समोर उभी राहते. मुलगी ती मुलगी आणि मुलगा तो मुलगा असं तोंडदाबीचं उत्तर अगदी जिभेवर येतं खरं, पण पण तू माझी आई आहेस, मी चटकन उद्गारले. इतरांच्या आईसारखी नाहीस. तुझी तारीफ करीत नाही मी, पण तू अशी आहेस म्हणून अजून मी जीव धरून राहिले आहे. नाहीतर या शेजारा पाजारांच्या वागणुकीमुळं एखाद्या दिवशी मला जीव द्यावा असं वाटलं असतं. बरं का आई, बाबांना स्पष्ट सांग, म्हणावं गोदीच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका. तिला वाटेल तेव्हा ती लग्न करील. तिच्या लग्नाची उठाठेव तुम्हाला करावी लागणार नाही. ज्या दिवशी तिला लग्न करावंसं वाटेल त्यावेळी आपल्या नवऱ्याला घेऊन ती तुमच्या पायावर डोकं ठेवायला येईल. आई हसली आणि स्वस्थ राहिली. तिचे ते हसणे मी होकारार्थी धरून चालले. आईने हे माझे भाषण बाबांना केव्हा तरी सांगितले असावे, कारण दुसऱ्याच दिवशी याचा स्फोट झाला. नानाही त्याच वर्षी पास झाला. त्याचे चुलते आम्ही राहत होतो त्याच वाड्यात राहत होते, त्यामुळे तोही तिथे आला होता. बाबा नानाला सांगत होते, आता नानासाहेब तुम्हीच पहा, मी हिला BA पर्यंत शिकवली, ती अशी फाजील होण्यासाठी का. दादाचं नाही का मीच लग्न केलं, त्यानं कुठं हरकत घेतली. मला वाटतं मुलीपेक्षा तुम्ही मुलगेच बरे. दादासाठी मुलगी मी पाहिली. जाऊन मुलगी पहा म्हणून सांगितलं त्यावेळी तो जायला तयार होईना. कळलं, तो म्हणाला तुम्हाला पसंत पडली की मला पसंतच आहे, मी जास्त काय पाहणार, तुमचा अनुभव मला काय येणार आहे, असं तो म्हणाला. आणि मीही माझं कर्तव्य केलं. मुलगी पाहायला जायला त्याला सक्तीनं भाग पाडलं. तो गेला, तो माझी आज्ञा म्हणून गेला, स्वतःच्या हट्टानं गेला नाही. आणि ही कार्टी मला उत्तर देते की मला लग्न करावंसं वाटेल तेव्हा नवऱ्यासकट तुमच्या पाया पडायला येईल म्हणून. चांगलं नाक ठेचलं पाहिजे. नानाने शांतपणे विचारले, असं प्रत्यक्ष तिनं तुम्हाला सांगितलं. नाही, प्रत्यक्ष नाही सांगितलं, बाबा जरा थंडावून म्हणाले. पण तिने मला तसं सांगायला सांगितलं. एकदा धडधडीत तोंडावर अपमान केल्यावर पुन्हा तिला समोर विचारण्या इतका मी मूर्ख नाही. पण माझी खात्री आहे, मी जर पुन्हा विचारलं तर याहीपेक्षा उर्मट भाषेत उत्तर ऐकणं माझ्या नशिबी येईल. खरं आहे, नाना म्हणाला, मला देखील असंच वाटतं. पण आपण ज्या भाषेला उर्मट म्हणता ती भाषा उर्मट आहे की सडेतोड आहे याचा मला थोडासा प्रश्न पडेल. केवळ वडील माणसांची मुहूर्त राखण्यासाठी तोंडदेखलं उत्तर देण्यापेक्षा कटू सत्य सडेतोड भाषेत सांगणं बरं असं मला वाटतं. आपल्याला कदाचित तसं वाटणार नाही,
पण हा एका पिढीतल्या अंतराचा परिणाम आहे. हे भाषण चालले होते त्यावेळी मी त्याच खोलीत एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर वाचित बसले होते. मी ऐकावे म्हणून बाबा बुद्धिपुरस्सर बोलत होते याची मला जाणीव होती. पण नाना देखील मी ऐकावे म्हणून, त्याच्या भाषणाने मी खुश व्हावे म्हणून तसे बोलत होता काय, असा प्रश्न एक क्षणभरच माझ्या मनात आला. विचाराअंती मला तो प्रश्न चुकीचा वाटला. मला खुश करताना बाबांची नाखुशी पत्करल्याशिवाय तसे बोलता आले नसते हे न कळण्याइतका नाना मूर्ख नव्हता. मी उगीच त्याचा संशय घेतला असे वाटून मला थोडासा पश्चाताप झाला. बाबांना नानाचे बोलणे आवडले नाही. ते म्हणाले, मुंबईला गेल्यामुळं तुमच्या मनावर परिणाम झाला असं वाटतं मला. नानासाहेब, ही पारशी ख्रिश्चनांची थेरं मुंबईत गेल्यामुळं तुमच्या नजरेसमोर येतात आणि पहिल्याच परिचयात तुम्हा तरुणांच्या ती नजरेत भरतात. आमची संस्कृती फार उज्ज्वल आहे. नीती अनितीचे आमचे नियम फार कठोर आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रूढीची बंधनं अशी शिथिल होत चालली आहेत तरी धर्माची बंधने कायम राहणारच. मग स्वयंवराचं काय? नाना मध्येच उद्गारला. स्वयंवर अधार्मिक आहे का? स्वयंवर क्षत्रियांसाठी आहे. ब्राह्मणाचा त्याच्याशी संबंध नाही. पुराणातील कथानकाशी ताडून पाहिलं तर ब्राह्मणांच्या स्वयंवराचे इतिहास उपलब्ध नाहीत. पण ब्राह्मण मुलींनी क्षत्रियांशी स्वयंवरे केली आहेतच की नाही? ते खरं, पण त्यात मुलींनी आपल्या बापाची संमती घेतल्याचं दिसून येईल. एक शकुंतलेचा अपवाद आहे, पण ती ब्राह्मणाचीच मुलगी होती असं काही म्हणता येत नाही. असं कसं म्हणता येईल? ब्राह्मणाची मुलगी म्हणूनच ती वावरत होती. आपण ब्राह्मणाची मुलगी नव्हे हे तिला माहीत असल्याचा उल्लेख नाही. किंबहुना ती गर्भवती आहे हे कळल्यानंतरच कणवाने तिची हकीकत तिला सांगितली असं दिसून येतं. बाबा विषय तोडून टाकण्याच्या उद्देशाने म्हणाले, पुराणाच्या गोष्टी आता कशाला हव्यात? आपण आजची परिस्थिती पाहू. अगदी व्यावहारिकदृष्ट्या या गोष्टीचा विचार करू. जगाचे टक्के टोणपे खाल्लेली आईबाप विद्यमान असता अननुभवी मुलांनी लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगाची जबाबदारी आपल्या अंगावर घेणं केव्हाही शहाणपणाचं होणार नाही. नानाने उत्तर दिले, पूर्वीची गोष्ट निराळी होती, पण आता तो मनू पालटला आहे. निदान गोदूबाईंच्या बाबतीत तरी हा प्रश्न कायद्याच्या बाहेर गेला आहे. निदान गोदूबाईंच्या बाबतीत तसं म्हणता यायचं नाही. कायद्यानं देखील त्या सज्ञान झाल्या आहेत. अशा वेळी त्यांची जबाबदारी त्यांच्यावर टाकली तर त्यात बिघडेल काय? नानाचे भाषण सुरू असता मी एकदम पुढे होऊन म्हणाले, कुणी नको माझ्या लग्नाची उठाठेव करायला. बाबा, मला तुमची मतं नको आहेत आणि नाना, मला तुमचीही मतं नको आहेत. बाबा ताडकन उठून आत जात म्हणाले, मला तुझ्याशी मुळी भाषणच कर्तव्य नाही. नाना काही बोलण्याचा प्रयत्न करीत होता असे पाहून मी म्हटले, नाना, ध्यानात ठेवा, कुणाच्याही मताने किंवा शिकवणीने स्वतःच्या मनाची खात्री पटल्याशिवाय मी कोणतीही गोष्ट करणार नाही. मग ते लग्न असो की दुसरं काही असो. तुम्ही काय बोलणार ते मला माहीत आहे. मनाला पटेल ते करावं, पण वडिलांचा उपमर्द होऊन उगीच असमाधान उत्पन्न करू नये असंच ना तुम्ही मला सांगणार? नाना, ध्यानात ठेवा, असमाधानाच्या भीतीनं मी हा दांभिकपणा केव्हाही करणार नाही. मग त्यामुळं जगानं माझ्यावर वाटेल ते आरोप केले तरी त्याची मला पर्वा नाही. प्रामाणिकपणापुढं जगाच्या आरोपाची किंमत मी एक कवडी सुद्धा करीत नाही. नाना डोळे तारवटून क्षणभर माझ्याकडे पाहत राहिला आणि दचकल्यासारखे करून तोंड फिरवून निघून गेला. त्या क्षणापासून घरात माझ्याशी कोणीच बोलेनासे झाले. आई सुद्धा माझ्याशी बोलण्याचे टाळू लागली. ते जीवन मला दुस्सह झाले. MAच्या परीक्षेला कॉलेजात जाण्याची जरी जरुरी नव्हती तरीही त्या अभ्यासासाठी मुंबईलाच राहणे बरे असे मी ज्यावेळी सांगितले त्यावेळी कुणीच आडकाठी घेतली नाही. मुंबईला येऊन मी पुन्हा आपल्या बोर्डिंगात दाखल झाले.